आमच्या नवीन फ्लॅटचा फर्स्ट डे आहे आज. ऑफिशियली जर बघायला गेलं तर आम्ही काल रात्री राहायला आलोय, बट अजून 24 तास झाले नाहीये, त्याच्यामुळे फर्स्ट डे बोलू शकतो. सहित नाही राहायला आलं, म्हणजे अर्धे मूव्ह झालं, अर्धे मूव्ह नाही झालं, अशा टाइप मध्ये. म्हणजे अजून आमची शिफ्टिंग चालू आहे, तो फेज चालू आहे, तुम्हाला दाखवतो सगळं. शिफ्टिंग करणं सोपी गोष्ट नाहीये. सगळ्यात आधी आम्ही तिकडचे जे दोघं बेडचा सामान होता तो आणला, थोडाफार सोफ्याचे 1-2 चेअर्स वगैरे आणल्या, आणि अजून किचन आणि सोफा टीव्ही वगैरे सगळं तिकडे. एकटा असल्यामुळे दिनूची मदत झाली बऱ्यापैकी शिफ्टिंगला. त्याच्यामुळे दोघांनी मिळून आम्ही शिफ्टिंग केली आहे, आणि खूप हाल होतात शिफ्टिंगचे. वाटतं म्हणजे हे जर 4-5 लोक असते तर एका दिवसात सगळं सामान आलं असते इकडे. हो, बट पण मग दोघच होते. सो आता हळूहळू थोडी रात्र टफ गेली आहे. फर्स्ट नाईट होती या फ्लॅटमध्ये. सगळ्यात आधी कुत्र्यांनी स्वागत केलंय. एवढे भुंकत होते ना की वैताग आला की कधी जाऊन खाली दगड मारायचे का, बट दिसतही नव्हते. त्याच्यानंतर जेव्हा शिफ्टिंग करत होतो ना मी, तेव्हा बऱ्यापैकी बाल्कनीचे दरवाजे खिडक्या ओपन ठेवलं होतं. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला ना, सगळे डास आतमध्ये आले होते, आणि ते आम्हाला केव्हा जाणवलं, जेव्हा आम्ही रात्री झोपायला आलो तेव्हा. आणि नशीब काय शॉर्ट झाला माहिती का, की फॅन बिल्डरने एकच दिलाय बेडमध्ये, आणि आम्ही अजून जस्ट शिफ्टिंग करतोय, सॉरी हॉलमध्ये, आणि जस्ट शिफ्टिंग करतोय. तर सगळ्यात आधी आल्यानंतर जो सेटअप मी लावला ना, तो कॉटचा लावला, त्याच्यामुळे इथं फॅन नाहीये. 1-1.5 तास 2 तास थोडं लेट झालं. सगळे मित्र वगैरे आम्ही जेवायला गेलो होतो, आमचा ग्रुप. तिथनं येता येता आम्हाला 11 वाजले, आणि थोडं झोपायला पण लेट झालं. ऑलमोस्ट 1:30-1:45 झाले. आम्ही असं टाच चावत होतो, ब्लँकेट घेत होतो, खिडकी ठेवली तर थोडं थंड वाटत होतं. त्याच्यानंतर अर्चूच्या डोक्यात काय चमत्कार घडला काय माहिती, अचानक बोलते किती पागल आहेत आपण, आपल्याकडे कूलर आहे तरी आपण ते लावत नाहीये, आणि डास आपल्याला चावताय तरी आपण ब्लँकेट घेऊन गरम होतंय. तर त्याच्यानंतर एक कूलर इकडे आणलं आणि याला लावलं. त्या कूलरचा एकदम विचित्र सीन आहे. अर्चूने सकाळी मला 5 वाजेला, ऑलमोस्ट 4:30ला, 5 पण नव्हते झाले, 4:40 झाले होते. माझी इतकी खतरनाक वाल्या झोपेमध्ये होतो मी, कारण हा सगळा सामान तुम्ही बघू शकताय शिफ्टिंग म्हणजे हे तर जस्ट आणलंय बऱ्यापैकी. मेन सामान काय होतं माहिती का, इकडे डिश वॉशर, वॉशिंग मशीन, फ्रीज, त्याच्यानंतर कबर्ड, कॉट, आणि हा सगळा सामान दिसायला स्क्रीन मध्ये खूप छोटा दिसतोय, बट आम्हाला माहिती आहे की तो इकडे शिफ्ट करताना आमची काय हालत झाली आहे. सो अशापैकी इथून खाली उतरायचा, मग तो गाडीत उतरायचा, त्याच्यात एक परत गाडी खाली उतरायचा, परत आणि आता परत लावायचंय. सुरुवात तू चुकीची केली. सुरुवात आधी कशी होते, आधी तो सामान काढायचा, पॉट खोलायचा, कबड खाली करायचं, त्याला पॅक करायचं, खाली आणायचं, आणि सेम आता आणून ठेवलंय. सेम आता रिपीट वाली प्रोसेस. आता परत सगळं सामान सेट करायचं. त्याच्यामुळे आम्ही थोडं हळूहळू करतो, जास्त लोड घेत नाहीये. इनिशियली जे आणलेलं आहे ते आधी सेट करून देतो, म्हणजे जागा मोकळी होईल, आणि जो किचनचा सामान आहे आणि हॉलचा सामान आहे तो आणल्यानंतर गोंधळ नाही होणार. नाहीतर काय होईल ना, हे सेट करायचं का ते, आणि त्याच्यामध्ये काय होतं, कुठला सामान कुठं ते सापडत नाही. जसं आम्ही आता शोधतोय कपडे वगैरे कशात काय वगैरे, ते आमचं सुरू आहे अनालिसिस. संध्याकाळचे 7 वाजले. आज दिवसभरामध्ये मला जो राहिलेला सामान होता, हॉलचा सोफा वगैरे आणि किचनचा, मला सगळं ट्रान्सफर करायचं होतं. बट दुपारी ते फ्रेम वगैरे रेकॉर्ड झाल्या. त्याच्यानंतर आम्ही बरंचसं हे हॉलमध्ये जो कचरा दिसत होता, बॅक कॅमेराने दाखवतो, 1 मिनिट. हॉलमध्ये वगैरे सगळा जो सामान होता तो सेट करून झालाय. तिकडे बेडमध्ये वगैरे लावलं, आणि इकडे टेम्पररी सेट केलंय अजून खूप सारं. आमच्याकडे ड्रिल मशीन नाहीये, त्याच्यामुळे असे कपडे तुम्हाला दिसणार आहेत आता. आणि बेड वगैरे एकदम सेट केलाय. बेड खूप मोठा आहे आधीपेक्षा, म्हणजे आजपर्यंत आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहिलो त्यातला सगळ्यात मोठा बेड आमचा हा वाला आहे. बट सांगायचं तात्पर्य असं की आज मला शिफ्टिंग करायची होती. बाकीचं जे राहिलेलं सामान आहे, म्हटलं की आज सगळं सामान शिफ्ट करून सेट करून देऊ, म्हणजे उद्यापासून आपली नॉर्मल रुटीन सुरू होईल. बट माझी तब्येत बिघडली दुपारनंतर. ताप सारखं वाटतंय, कदाचित काल जड सामान उचलण्यामुळे आणि खूप सारं एक्झर्शन झाल्यामुळे मसल पेन आहे, आणि मसल पेनचं ते रिॲक्शन येत आहे बॉडीला मला, की जे नेहमी येतं जेव्हा कधी जिम चालू करतो खूप दिवसांनी वगैरे, आणि इनिशियल डेजमध्ये मसल जेव्हा पंप होतात, मसल वर्कआउट होते, त्याच्यानंतर त्यांना सूज येते. सो त्याचं हे रिॲक्शन आहे, माझं नेहमीच आहे माझ्या बॉडीचं तरी. त्याच्यामुळे आज गॅप घेतलाय. उद्या शिफ्ट करायचा प्लॅन आहे. बट किचनला लागणारं जे बेसिक सामान आहे ते घेऊन आलोय, चहा वगैरेचं. म्हणजे फक्त आता मी मागच्या फ्रेममध्ये जे बोललो, फक्त माझी एकट्याची वाट नाही लागली आहे, अर्जुची पण लागली आहे. आणि तुम्हाला रिझन माहितीच आहे, प्रेग्नंट असल्यामुळे थकवा जास्त येतो, बट तरी हार मानायला तयार नाहीये. तिच्या परीने जे करता येईल ते करते. मध्ये मध्ये माझं थोडं बोलणं पण ऐकते बऱ्याचशा गोष्टींवरती, बट
हार नाही मानेंगे, राह नाही ठाणेंगे, असं काहीतरी करत करत तरी ती उद्योग करून कामं करते. बरं आज आपल्या किचनची सुरुवात इथं तर आपण दूध तापवू, ओके. ते दूध घालू आणि प्रसाद करू. म्हणजे अपने घर की पहिली रसोई आहे हिंदीमध्ये. देव घडू. मराठीमध्ये काय आहे त्याला प्रॉपर शब्द? ते मोस्ट ऑफ आपण मूवी मध्येच बघत आलोय, त्याच्यामुळे ते पण हिंदी ते फ्रेज लग्नानंतर डोक्यात. असतं, हा पण ते आता नाही, असं काही नाहीये. नवीन घरामध्ये कुठल्या याच्यामध्ये गेल्यावरती ते असतं. सो त्याच्यासाठी तुला दूध लागेल हो. आणि दुधासाठी मला बाहेर निघावं लागेल. Yes. आणि आपल्या अजून तर बिल्डिंग गाडी नसल्यामुळे इथलं आपल्याला आयडिया नाहीये. इथं बाहेर भेटत असेल कदाचित, बट थोडंसं लांब जाऊन आम्ही डेअरीचा यूज करतो, त्याच्यामुळे आता डेअरी शोधावी लागेल. बरोबर, चलो निकलते फिर. यस, घर की पहिली रसोई. दूध. आता बनवते अर्जुन शिरा. बरं वाटत नाहीये, उभं राहता येत नाहीये, बट आता काय पहिलं काहीतरी आयटम बनवतोय, त्याच्यामुळे गोड असा प्रसाद बनवतोय. म्हणून मग तो जो गॅस होता तो खाली घेतला. गॅस ऍक्च्युली आमचं सिलेंडर यायचं आहे, ऑफिशियल कनेक्शन आम्ही घेतलेलं आहे पुण्यामध्ये, म्हणजे घेतोय उद्या पुण्यामध्ये. सो त्याला टाइम लागेल म्हणून हे आमच्याकडे एक्स्ट्रा वालं होतं, त्याच्यावरती त्याच्या सध्या टेम्पररी काम हे आहे. तर गॅस होत आहे बाई. Yes. दोघं गोष्टी काही तीन असतात ना ते म्हणतात, पण at a time both होतात. पटापट होतात, त्याच्यामुळे आता आजच्या याच्यामध्ये तर अर्जू मस्तपैकी असा शिरा बनवते. आणि सोबत अरे दोघांना actually पण body pain. दोघांना इतकं जसं बोललं ना की जो बॉडी पेन आहे ना तो खरंच इतका आहे ना की आम्ही आजारी अक्षरशः. बट आता कसं ह्या गोष्टी करायला लागतात आणि मग ते करतोय, म्हणजे आहे एक्साइटमेंट आहे असं नाहीये, बट बॉडी साथ देत नाहीये. म्हणून त्याच्यामुळे जेम जेवायला करतोय, normal जसं जसं करता येईल त्या पद्धतीने करतोय. ना तिला उभं राहता येते ना मला, की अक्षरशः हालत टाईट आहे आज. आज ऍक्च्युली थोडं जर कमी जेवून चांगली झोप काढली ना तर उद्यापर्यंत बऱ्यापैकी बरं होऊन जाऊ. त्यामुळे आपण सोबत काय करणार आहे? काय खिचडी. खिचडी थोडी लाईट लाईट मूग म्हणजे डाळ. इच्छा नाही आहे, बट फिक्की करतो वाली. एकदम फिकीवाली.